नांदेड ग्रामीण पोलिसांची गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसावर धाक कारवाई, 2,27,00,000चा मुद्देमाल जप्त. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिनांक 4 डिसेंबर रोजी अवैध वाळू उपसावर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत 2,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वांग इंजेगाव नागापूर, सिद्धनाथ पुणेगाव या गावांमधील गोदावरी नदीपात्रात व नदी किनारी करण्यात आली. इतवारा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, तसेच पोलीस पथकातील अर्जुन मुंडे, शंकर माळगे, सिरमलवार, कवठेकर, शेख जमीर, शेख आसिफ, धम्मपाल कांबळे आदी अधिकाऱ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संयुक्त तपासणी मोहीम राबवली. तपासादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 6 मोठ्या व 6 छोट्या बोटी, पाण्यावर तरंगणारे 3 तराफे, 10 ब्रास अवैध वाळू, 1 इंजिन असा एकूण 2,27,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईसाठी पोलीस पथकही बोटीद्वारे नदीत उतरले होते. त्यांनी हायड्रोजन कटा, पेट्रोल, ड्रोनसह आवश्यक साहित्याचा वापर करून वाळू उपसा थांबवण्याची मोहीम राबवली आहे. प्रतिनिधी मजहर शेख, नांदेड.